माझे नाव श्रुती शिवराज समोर आहे। मी आता 7व्या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकरगाव आहे। मी हे पुस्तक वाचलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि या पुस्तकाचे लेखक आहेत राजश्री राजवाडेकर आहे। या पुस्तकाची किंमत आहे 40 रुपये। या पुस्तकात खूप छान माहिती दिलेली आहे। ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। या पुस्तकामध्ये असे सांगितले आहे की चार मित्र होते आणि त्या मित्रांचे नाव स्वरा, रोहन, साहिल आणि स्वरा, रोहन, सनमया आणि परी असे 4 मित्र होते। आणि एके दिवशी ते त्या झाडाखाली एका मोठ्या झाडाखाली खेळत होते। ते झाड खूप मोठे होते आणि ते लंगडी खेळत होते। तेव्हाच स्वरावर राज्य आला आणि स्वरा खेळून दमून गेली होती। तेव्हा ती म्हणाली होती, अरे आता बस झाला, आता माझा पाय खूप दमला आहे, आता मी राज देणार नाही। स्वरा अशीच करत होती। तिच्यावर केव्हा पण राज्य आला ती काही ना काही बोलून तो विषय टाळत जा आणि तेव्हाच मध्येच तिचा मित्र रोहन म्हणाला की तू कधी पण असंच करते, आज आम्ही तुला सोडणार नाही आणि तू आज आमचा डाव दिल्याशिवाय जायचं नाही आणि आम्ही तुला जाऊ पण देणार नाही। असे तिचे मित्र होते आणि त्यांनी हट्ट धरला होता की आम्ही तुला जाऊ देणार नाही। तर स्वरा म्हणाली मी इथून जाणार आहे आणि मी तुमचा राज देणार नाही। तर तिथेच तेव्हा राहुल म्हणाला, स्वरा चीटर, स्वरा कधीच राज देत नाही आणि असे तिचे सर्व मित्र तिला म्हणू लागले। तर तिथे स्वरा मनात म्हणाली की आज परी आली नाही खेळायला, परी कुठे गेली? तर तेव्हा सोहम म्हणाला की आज परीचा वाढदिवस आहे, कारण की आज तिने नवीन ड्रेस घातला होता, गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता। परी आज तिच्यामुळे खेळायला आली नाही। तर राहुल म्हणाला, तिने आपल्याला वाढदिवसाला बोलवले नाही, तर आपण तिला आता बोलवायला जाऊया। तर ते तिथून निघूच लागले की तिथे परी आली तेव्हा तिथे राहुल म्हणाला की अरे हे बघा, आली आहे परी। आणि तेव्हा सर्व परीला बघतच राहिले आणि म्हणाले, अरे परी, तू किती छान दिसत आहे, हे तुला कुणी घेऊन दिला? तर राहुल म्हणाला की हे तिच्या आईबाबांनी दिला असेल, कारण की तिचाच नंबर कोणत्याही स्पर्धेत येतो, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तिचाच नंबर येतो, पहिल्या 3मध्येच असते। तर तिचाच नंबर आला असेल म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला तो ड्रेस घेऊन दिला असेल। थँक्यू।